Hello friends, in this session we are going to learn about a very interesting and motivational speech delivered by Honorable कैलासजी सत्यार्थी. कैलासजी सत्यार्थी यांचं नोबेल पुरस्कार स्वीकृती प्रित्यर्थ दिलेलं भाषण म्हणजे त्या नॉर्वे येथे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्यावेळेस त्यांनी दिलेलं जे स्पीच होतं इट वॉज मेमोरेबल स्पीच आणि त्याच भाषणाचा या ठिकाणी इथे आपल्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. सन्माननीय कैलासजी सत्यार्थी यांनी दिलेल्या या भाषणाचा आपण भाषिक अंगाने म्हणजे लँग्वेज पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण इथे त्याचा अभ्यास करूया. भाषणाची सुरुवात अशी होते. माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, युअर मेजेस्टीज, युअर रॉयल हायनेसेस, एक्सलन्सीज, डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ द नॉर्वेजियन नोबेल कमिटी, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. काय म्हणतात कैलासजी सत्यार्थी? तर जगभरातील माझ्या प्रिय मुलांनो, बालकांनो, माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, पूर्ण जगभरातील मुलांना उद्देशून त्या ठिकाणी ते सुरुवात करतात. कारण विद्यार्थी केंद्रीय अशा पद्धतीचं त्यांचं कार्य होतं. जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो, मुलांनो, My dear children of the world, your majesties, your royal highnesses, म्हणजे माननीय राजे आणि राणी साहेब, your majesties, royal highness, and excellencies म्हणजे उच्च पदस्थ हो. तर माननीय राजे व राणी साहेब, आपण रॉयल हायनिस आणि उच्च पदस्थ हो. डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ द नॉर्वेजियन नोबेल कमिटी म्हणजे नॉर्वेजियन नोबेल समितीचे प्रतिष्ठित सदस्य. डिस्टिंग्विश्ड मेंबर म्हणजे प्रतिष्ठित सदस्य, कमिटी म्हणजे समिती. डिअर ब्रदर टॉम हार्किन, प्रिय बंधू टॉम हार्किन. ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजे बंधू आणि भगिनींनो. अँड माय डिअर डॉटर मलाला, आणि माझी प्रिय कन्या मलाला. आता मलाला म्हणजे कोण? तर मलाला युसुफजुई म्हणजे त्यांना देखील कैलासजी सत्यार्थी यांच्यासोबत नोबेल पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलं. म्हणजे त्या वर्षीचा जो शांततेचा नोबेल पुरस्कार होता तो सन्माननीय कैलासजी सत्यार्थी आणि मलाला युसुफजुई या दोघांना. मलाला युसुफजुई या पाकिस्तानच्या होत्या आणि एखाद्या 16 वर्षाच्या मुलीने स्त्री शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी तिथे तालिबानी राजवटी विरुद्ध कशा पद्धतीने तिने एक काय म्हणतो एल्गार पुकारला होता. फ्रॉम द पोडियम ऑफ द पीस अँड ह्युमॅनिटी आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट्स ऑफ विजडम वेदाज. फ्रॉम द पोडियम ऑफ द पीस अँड ह्युमॅनिटी म्हणजे शांती आणि मानवतेच्या या व्यासपीठावर. पोडियम म्हणजे हे व्यासपीठ. या व्यासपीठावरून शांती आणि मानवतेचं म्हणजे काय? पीस अँड ह्युमॅनिटी. पीस म्हणजे शांती किंवा शांतता आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. तर शांती आणि मानवतेच्या या व्यासपीठावरून आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा. आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम. I am deeply honored to recite a mantra from the ancient texts of wisdom, that is Vedas. ज्ञानाच्या पवित्र ग्रंथातील वेदांचं पठण इथे मी करू इच्छितो. I am deeply honored to recite a mantra from the ancient text of wisdom, Vedas. वेदातील काही मंत्र आहेत त्यांचं उच्चारण करायला मला इथे फार आनंद होतोय. This mantra carries a prayer, an aspiration and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made crises. This mantra carries a prayer. म्हणजे हा मंत्र एक प्रार्थना आहे. An aspiration म्हणजे आकांक्षा आहे. A resolve that has the potential. Resolve म्हणजे निग्रह आहे. That has the potential to liberate humanity from all man-made crises.
म्हणजे ज्यात मानवनिर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे. आणि वेदातील तो मंत्र, त्या मंत्राचं उच्चारण करायला मला इथे फार आनंद होत आहे. मैं बहुत गौरवान्वित महसूस कर रहा हूँ अशा शब्दांमध्ये, या शब्दांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी वेदांचा उल्लेख केलेला आहे. आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये आय एम डीपली ऑनर्ड, डीप या शब्दाला एलवाय लागलं आहे, म्हणजे त्याचं काय होतं, ॲडवर्ब. आता इथे आणखीन एक इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब आलेला आहे. कोणता आहे बरं या लाईनमध्ये, टू रिसाइट. दिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर. आता कॅरीज हा शब्द इथे आला आहे, कोणता टेन्स होईल बरं, त्या मंत्रामध्ये एक प्रार्थना आहे, कॅरीज अ प्रेयर. कोणता काळ झाला, वर्बला एस किंवा यस प्रत्यय लागतं त्यावेळेस तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. पुन्हा याच वाक्यामध्ये ॲस्पिरेशन हा शब्द बघा, ॲन आर्डंट विश ऑर डिझायर, म्हणजे त्याला आपण आकांक्षा म्हणतो. तर ॲस्पायर या शब्दापासून ॲस्पिरेशन अशा पद्धतीचं नाऊन फॉर्म झालेला आहे, तो शन लागलेला आहे त्याला बघा, TION. आर यू गेटिंग, ATION लागलेला आहे. तर ॲस्पिरेशन हा शब्द नाऊन फॉर्म होतो, ॲस्पायर, ॲस्पिरेशन. पुढील भागामध्ये तर हे वर्ड फॉर्म्स जे आहेत तर त्याच्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये विशेष करून या टेक्स्टमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, तिथे इन्फिनिटिव्ह फॉर्म्स ऑफ द वर्ब्स भरपूर आलेले आहेत, तर ते पण एक कॉन्सन्ट्रेट करा. ही ऑल्सो सेज दॅट लेट्स वॉक टुगेदर. लेट्स वॉक टुगेदर वाक्य अंडरलाईन करा. बिगिनिंग कशाने झाले, लेट्स किंवा लेटस म्हणतो आपण त्याला. आता याचा क्वेश्चन टॅग काय येतो ते तुम्हाला सांगतो. लेटसने सुरू होणारं जे वाक्य असतं त्याचा टॅग नेहमी शॅल वी असाच असतो. काय असतो क्वेश्चन टॅग, म्हणजे दिलेलं वाक्य जसल्या ॲज इट इज लिहायचं, तो फुलस्टॉप काढून तिथे कॉमा द्यायचा आणि नंतर काय लिहायचं, शॅल वी, WE, अँड ॲट लास्ट क्वेश्चन मार्क. In the pursuit of global progress, not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west, from south to north. बघा कैलासजी खूप छान पद्धतीने इथे सांगतायत. काय सांगतायत ते, लेट्स वॉक टुगेदर, चला एकत्र आपण चालूया, चला एकत्र येऊया, एकत्र चालूया आपण. इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस म्हणजे जागतिक उत्कर्षाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना, इन द पर्स्यूट ऑफ द ग्लोबल प्रोग्रेस, ग्लोबल म्हणजे जागतिक, सिंगल पर्सन शुड लेफ्ट बिहाइंड, लेफ्ट आउट और लेफ्ट बिहाइंड, म्हणजे जागतिक उत्कर्षाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती मागे पडता कामा नये किंवा मागे राहता कामा नये. फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. ईस्ट टू वेस्ट पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, अँड फ्रॉम नॉर्थ टू साऊथ उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत. जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती मागे राहता कामा नये. He says that in the pursuit of global progress, not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west and from north to south. In the next paragraph, he says that let's speak together. चला आपण एकत्र बोलूया. अगोदरच्या याच्यामध्ये लेट्स वॉक टुगेदर, चला आपण एकत्र चालूया. आता इथे काय म्हणतायत ते, चला आपण एकत्र बोलूया. लेट्स स्पीक टुगेदर, लेट आवर माइंड्स कम टुगेदर. आता बघा लेट्स स्पीक टुगेदर याचा क्वेश्चन टॅग काय येईल बरं. पुन्हा वाक्य कोणत्या शब्दाने सुरुवात झाले, लेटेस्ट किंवा लेट्सने झालेले, आणि लेटेस्टने सुरू होणाऱ्या कोणत्याही वाक्याचा टॅग कसा असतो, शॅल वी. राईट. ते काय म्हणतात, लेट स्पीक टुगेदर, चला आपण एकत्र बोलूया. लेट आवर माइंड्स कम टुगेदर, आपली मनं एकत्र येऊ द्या. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ आवर एन्सेस्टर्स, लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ द एन्सेस्टर्स,
म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे अनुभव आले, पूर्वजांना जे काही अनुभव आले त्यांच्यातून आपण शिकूया आणि काय निर्माण करूया. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. सर्वांसाठी हितकारक अशा ज्ञानाची निर्मिती करूया. आय बो टू माय लेट पॅरेंट्स. माझ्या आईवडिलांच्या प्रती. आय बो टू माय लेट पॅरेंट्स म्हणजे माझ्या आईवडिलांना. टू माय मदरलँड इंडिया म्हणजे माझ्या मातृभूमीला. अँड टू द मदर अर्थ म्हणजे भूमातेला मी वंदन करतो. विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड. ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी. म्हणजे त्या हजारो हृदय आठवणी आज जाग्या होत आहेत. ज्या ज्यावेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून म्हणजे दास्यातून मुक्त केलं. आय हॅव बीन लिबरेटेड ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी म्हणजे काय. ज्या ज्यावेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून किंवा दास्यातून मुक्त केलं आहे त्या त्यावेळी मी स्वतः स्वतंत्र झालो आहे. इन द फर्स्ट स्माइल ऑफ द फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड स्माइलिंग. म्हणजे त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्याच्या पहिल्या स्मितामध्ये मी ईश्वराचं स्मित पाहिलं आहे. आय सी द गॉड स्माइलिंग. मी परमेश्वराचं, ईश्वराचं हास्य जे आहे ते अनुभवलं आहे त्या मुलाच्या हास्यामध्ये. ज्या ज्या वेळेस त्याला त्या गुलामगिरीतून किंवा दास्यातून मी मुक्त केलं आहे. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुवमेंट्स कालू कुमार, धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इक्बाल मसीह फ्रॉम पाकिस्तान who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. या सन्मानाचं सर्वात मोठं श्रेय माझ्या चळवळीतील म्हणजे त्यांच्या मुवमेंट्समधील, मुवमेंट म्हणजे चळवळ, माझ्या चळवळीतील भारताचे कोण कोण आहेत. हू आर फ्रॉम इंडिया ही गिव्स क्रेडिट. कालू कुमार, धूमदास आणि आदर्श किशोर. तसंच ते आणखीन कोणाला क्रेडिट देत आहेत. पाकिस्तानातील इक्बाल मसीह. आणि त्या लोकांनी काय केलं होतं तर त्यांनी देखील ज्यांनी बालकांचं स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याकरिता सर्वोच्च बलिदान दिलं आहे अशा सर्व बलिदानकर्त्यांच्या, जगभरातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या देशबांधवांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. आय humbly accept this award on behalf of all such martyrs. म्हणजे मी नम्रपणे हा पुरस्कार कोणाच्या वतीने स्वीकारत आहे. या सर्व मार्टीर्स म्हणजे ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आहे या चळवळीमध्ये, या कार्यामध्ये. माय फेलो ॲक्टिव्हिस्ट्स म्हणजे जगभरातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या अँड माय कंट्रीमेन आणि माझ्या देशबांधवांच्या वतीने हा मी पुरस्कार स्वीकारते. या ठिकाणी ते क्रेडिट कोणाला देत आहेत, स्वतः नाही क्रेडिट घेत ते. हे सर्व त्यांना मिळाले यश, आपण आपल्याला मिळालेले यश हे इतरांसोबत शेअर केलं पाहिजे. त्याचं क्रेडिट ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली असते या प्रवासामध्ये त्यांना ते देत आहेत. ते इंडिव्हिज्युअली त्याचं सर्व क्रेडिट घेत नाहीत. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, दॅट इज इंडिया टू नॉर्वे, is a connect between the two centers of the global peace and brotherhood, ancient and modern. ते पुढे म्हणतायत, भगवान बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या महान भारतभूमीतून नॉर्वेकडे झालेला प्रवास, माझा हा प्रवास म्हणजे वैश्विक शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा एक दुवा आहे. काय म्हणतात. Two centers, it's a connect between the two centers of the global peace and brotherhood. जागतिक शांतता आणि विश्व म्हणजे काय, बंधुतेचे दोन सेंटर्स आहेत, आधुनिक आणि प्राचीन. जागतिक शांतता आणि बंधुतेची दोन सेंटर्स आहेत, एन्शियंट अँड मॉडर्न, प्राचीन आणि आधुनिक. कळतंय ना. एन्शियंट म्हणजे प्राचीन आणि त्याचा अपोजिट शब्द कोणता आहे, मॉडर्न. उर्वरित पाठाचं स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. सो कीप वॉचिंग आवर व्हिडिओज. थँक्यू.